येस धन्यवाद दीपवीर सर. आमदार चषक मुरबाड 20-25 दमदार असं हे पाचव्या पर्वातील आजचा हा चौथ्या दिवसातील एकंदरीत विचार केला तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना की बाजूला विचार केला तर MS11 जय गावदेव झुगरेवाडी आणि त्यांच्या विपक्ष संकल्प स्पोर्ट्स मुरे. नक्कीच दोन बलाढ्य संघ पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. 5 षटकांची ही मॅच होईल. नक्कीच 20 मिनिटाच्या आत ही 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करणं अनिवार्य असेल. अन्यथा अधिकचा वेळ जर आपण खर्च केला तर एक खेळाडू आपला 30 या षटकाच्या आत घ्यावा लागेल. याची दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे. नाणेफेकी जिंकली प्रथम संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाने आणि एक पारंपरिक निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी मैदानात इन्व्हाइट केलं तर MS11 जय गावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाला. मॅचला होते सुरुवात. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. गोलंदाजी ट्रॅकवर मोरे संघाकडून गोलंदाज दाखवला त्यात गणेश पाटील. त्याचप्रमाणे झुगरेवाडी ओपनिंग पेअर योगेश आणि प्रवीण. पहिला चेंडू ओव्हर दी कव्हर्स फटका दमदार आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू दाखल होत असताना 3-4 टप्प्याचा बाउन्स घेत सीमारेखा पार चौकाराने केले या सामन्याची सुरुवात. 4 धावांसाठी पाठवलं चौकार. चौकाराने या पहिल्या डावाचा श्रीगणेश केला फलंदाज योगेश यांनी. यावेळेस उंची तर आहे फटका पसला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान डीप प्रोटेक्शन एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता 2 धावा देखील पूर्ण. 2च्या मदतीने टीमची टोटल एकंदरीत विचार केला तर 2 चेंडू नंतर 3 मिनिटांनी या सामन्याचा पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं हाताळलं अत्यंत आवश्यक असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. यावेळेस हलक्या हाताने पुश केलं. दरम्यान बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते फलंदाज योगेश यांच्या बॅटमधनं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 7 या आकड्यावर. प्रथमतः फलंदाजी करणारे MS11 जय गावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाची. यावेळेस फटका दमदार सरळ फोर्स केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. नाहीये. एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजी करणाऱ्या झुगडेवाडी क्रिकेट संघाला. दरम्यान विशाल तुपे व बाबू टोले यांचं शुभ आगमन झालं. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस हुक केलाय आणि पाठवून दिलाय चेंडूला फाईन लेग सीमारेखा पार. 6 धावांसाठी योगेशच्या बॅट मधनं बिग हिट षटकार. सचिनजी धुमाल पाडगाव यांचं या स्पर्धेच्या वतीने शुभ आगमन झालंय. आमदार चषकाच्या वतीने त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अळे मॅचच्या दिशेने शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या ओव्हरचा. गोलंदाज गणेश पाटील. 5 चेंडू हाताळत असताना एकंदरीत विचार केला तर 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट. चांगला यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाज गणेशच्या बॅट
गणेश पाटीलच्या हातातून फलंदाज बाद. योगेश बॅक टू द पवेलियन. डिफेन्सिव्ह स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु गती होती आणि गतीच्या साह्याने इथे विचार केला तर मधली दांडी उघडून कावली गोलंदाज गणेशने. पहिलं षटक पूर्णत. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक विकेट आणि धावसंख्या जर विचार केला तर 14 या आकड्यावर प्रथम फलंदाजी करणारा MS11 जयगावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाचा दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसऱ्या षटकात नसी गोलंदाजी ट्रॅकवर चेतन यावेळेस स्लॉक केलंय. दरम्यान दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, अडवण्यात यश आलंय. दरम्यान 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतात. दोनच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल झुगरेवाडी क्रिकेट संघाचं जाऊन पोचेल 1-16 या आकड्यावर. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू चेतन यावेळेस खेचून आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु टप्पा पडला आणि बाहेरच्या अंगाने वळला. हा चेंडू निर्धाव असेल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज चेतन यांच्या माध्यमातून यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेग पाहायला मिळतो गोलंदाज चेतन यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू सलगचा येणार आहे. षटकातील दुसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज चेतन यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका दमदार आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत, पण मिस टाइम फटका आणि झेल केलाय संपादित. फलंदाज प्रवीण बॅक टू द पवेलियन. सलगचा बसणारा हा दुसरा हादरा टीम झुगरेवाडी क्रिकेट संघाला. चांगली लाईन, चांगला टप्पा, चांगला व्हेरिएशन पाहायला मिळतं गोलंदाज चेतन यांच्या माध्यमातून. एकंदरीत 4 चेंडू हाताळलेत, 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक महत्वाचे विकेट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज चेतन यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने बॅटची एज डायरेक्ट रीचची संधी दोन्ही एंडला होती, परंतु दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल एकंदरीत विचार केला तर 2-17 या आकड्यावर शेवटचा चेंडू षटकातील गोलंदाज चेतन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी करण व त्याच्या सोबतीला पवन. यावेळेस फटका दमदार आहे, तितक्या ताकदीचा आणि पाठवला आता ट्रॉफी आउटच्या इथे 6 धावांसाठी षटकार. यस, फील्ड सेट करण्यासाठी अधिकचा वेळ खर्च करू नका टीम संकल्प स्पोर्ट्स मुरे.
2 षटकं आपण 8 मिनिटात कंप्लीट केली आहेत. दोन षटकांनी 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येवर आपण नजर टाकूयात. 2 बाद आणि 23 आकड्यावर सध्या प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या टीम MS11 जय गावदे जुगरेवाडी क्रिकेट संघाची. पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं तोच गोलंदाज पुन्हा यावेळेस आपलं सेकंड स्पेल मध्ये इन्व्हाइट केलाय. सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर इन्व्हाइट केलंय संकेत सांबरे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या संघासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतात संकेत. यावेळेस फटका दमदार आहे. दरम्यान प्रोटेक्शन येत आहे. 6 धावांसाठी पाठवलाय. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार पवनच्या बॅट मधनं येणारा हा बिग हिट. इट्स अ माइटी यूज. बिग हिट षटकार. पहिल्याच चेंडूवर षटकाराच्या साह्याने स्वागत केलं जात आहे गोलंदाजाचं. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच पॉवर मध्ये, परंतु फटका यावेळेस फसलाय आणि फलंदाज बाद. छोटेखानी कमबॅक पाहायला मिळतो गोलंदाज संकेत यांचा. एक षटकारानंतर एक विकेट तिथे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पवन बाद आणि यावेळेस मैदानात फलंदाजीसाठी दाखल झालेत आधी. पहिल्या फेरीतील शेवटचा निर्णायक हा सामना एके बाजूला MS11 जयगाव झुगरेवाडी त्यांच्या विपक्ष संकल्प स्पोर्ट्स मुरे. पहिला डाव आणि पहिल्या डावातील तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील संकेत. यावेळेस फटका दमदार आहे. फटका तर फसला. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू दाखल झाला. एक टप्प्यावर अडवण्यात यश आलं बॅकअप मधून. दरम्यान 2 धावा तिथे आपल्याला पाहायला पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल एकंदरीत विचार केला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या झुगरेवाडी क्रिकेट संघासाठी 3 बाद आणि 31. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर एक 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज संकेत यांचं एक विकेट. त्यानंतर 2 धावा. यावेळेस चांगला बाउन्स गती तितक्यात चांगली आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज संकेत यांच्या माध्यमातून. व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून त्याच्याकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 4 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात, एक विकेट आणि त्याचप्रमाणे 8 धावा खर्च केल्यात आतापर्यंत गोलंदाज संकेत. यावेळेस लेग स्टिक उघडून काढले. फलंदाज बाद. पहिला यावेळेस दांडी उघडून काढले गोलंदाज संकेत यांनी.
आधी यांच्या विकेट नंतर आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतात निवृत्ती. यावेळेस फटका दमदार सरळ फोर्स केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत आल्या पावली माघारी परतवून लावलाय. फलंदाज निवृत्ती आल्या पावली माघारी परतत असताना फलंदाज बाद. तीन षटक पूर्ण आणि तीन षटकांच्या अखेरीस अर्ध युनिट यावेळेस जुगरेवाडी संघाचं डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर 31 या आकड्यावर स्कोर बोर्डवर अंकित होत असताना फलंदाजीसाठी यावेळेस मैदानात दाखल झालेत विश्वास. त्याचप्रमाणे गोलंदाजी ट्रॅकवर सेकंड स्पेल मध्ये इन्व्हाइट केलं चेतन. यावेळेस बॅटची एज होती आणि यष्टीरक्षकाचं खराब गॅदरिंग तिथे आपल्याला पाहायला. कॅच ड्रॉप पहिल्याच चेंडूवर कॅचची संधी उपलब्ध करून दिली होती परंतु लेझिनेस पाहायला मिळाला यष्टीरक्षकांचा आणि कॅच ड्रॉप झाला. फलंदाज विश्वास यांना माघारी परतावं लागलं असतं परंतु कॅच ड्रॉप तिथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फटका दमदार आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक खाली येतात. कॅच केला जातो कॅरी. फलंदाज विश्वास बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करतायत टीम संकल्प स्पोर्ट्स मोरे. हे अवंतर असेल अवंतरच्या मदतीने टीम प्रथम फलंदाजी करणाऱ्या जयगावदे जुगरेवाडी क्रिकेट संघाची धावसंख्या 6-33 या आकड्यावर. यावेळेस स्लॉक केलाय आणि पाठवून दिलाय भिडकावून दिलाय चेंडूला फाईन लेग सीमारेखा पार 6 धावांसाठी फलंदाज प्रसादचा बिग हिट मोठा प्रहार षटकार. दुसऱ्या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करणाऱ्या चेतन यांच्यावर आता आक्रमण चढवलं जाते. फलंदाज प्रसाद यांच्या माध्यमातून चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच टप्पा पडला आणि वेग पाहायला मिळाला. गोलंदाज चेतन यांच्या माध्यमातून एक टप्प्यानिशी शिक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यावेळेस समोर फोर्स केला. उंची तर फार, लांबी किती असेल आणि यावेळेस फलंदाज प्रसाद तंबूच्या आश्रयाला.
चौथा षटक मार्गाचा शेवटचा चेंडू. यावेळेस दरम्यान बॅकअप मला येतच क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. 2च्या मदतीने टीमची टोटल 4 षटकांच्या अखेरीस धावून पोहोचेल 7 बाद आणि 41 या आकड्यावर. चार षटकाचा खेळ समाप्त झाली. 5व्या षटकाला, शेवटच्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस पाहिलं तर संचित आपल्याला पाहायला मिळतात. तर शेवटचा निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलंय कर्णधाराने. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. यावेळेस वेग वेग पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून. जसा चेंडू पडला तसा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये वेगाने जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता, बॅक टू बॅक येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचं षटक. आतापर्यंत धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर 7 बाद 41 या आकड्यावर. उर्वरित 4 चेंडू षटकातील शिल्लक असतील. गोलंदाज संचित यावेळेस समोर फोर्स केला. दरम्यान 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. एक टप्प्यावर चेंडू अडवला. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडा वाईट थ्रो आला. त्याचप्रमाणे 2 धावा तिथे. त्यांच्या मदतीने टीमची टोटल 43 या आकड्यावर. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज संचित आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस फटका दमदार सरळ उडवलाय आणि सरळच पाठवलाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर 6 धावांसाठी. मायटी ह्यूज फलंदाज करणच्या बॅटमधनं षटकार. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. या आधी चेंडूचा जर विचार केला तर सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला. षटकारच्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत 7 बाद आणि 49 या आकड्यावर. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज संचित यावेळेस सुंदर सुंदर गती फार होती या चेंडूमध्ये. जसा चेंडू पडला इनस्विंग थोडा झाला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज संचित याच्या माध्यमातून पहिल्या डावातील शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू. गोलंदाज संचित यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम नो मॅच लँड मध्ये चेंडू दाखल होत आहे. डीप मधून प्रोटेक्शन खूप दूर वरत आहे. एकदा पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि
या चेंडूवर फक्त आणि फक्त 2च धावा. शेवटच्या चेंडूवर एक रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. त्याचप्रमाणे पहिला डाऊट झाला समाप्त. 5 षटकांच्या अखेरीसाठी प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या MS11 जयगावरे झुगरेवाडी क्रिकेट संघानं धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 8 बाद आणि 51 हे टार्गेट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे 52 धावेचं टार्गेट केलं सेट. सेकंड इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघापुढे. चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जिथे पहिला डाव झाला समाप्त. टार्गेटही झालं सेट आणि खेळाच्या दुसऱ्या डावाने पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया दीपक बिराडे सरांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2025. वेलकम बॅक. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेसरचे स्वागत. दमदार आमदार चषक मुरबाड 2025 चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना. पहिल्या डावात जयगाव झुगरेवाडीनं आय थिंक 51 धावा स्कोर केलेले आहेत. 52चं टार्गेट सेट होतंय. संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघासमोर आघाडीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत संकेत आणि त्याची सोबत देतो विशाल. ही ओपनिंग पेर या मॅच मध्ये सध्या मार्गस्थ होत असताना आपण बघत आहोत. यानंतर लगेचच ऑनगोईंग मॅच मधील विनर विरुद्ध जानी स्पोर्ट्स वडपे असा सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण कव्हर करणार आहोत. 4 ओव्हरची ती मॅच असेल. सामना सुरू होतोय. ऑनफिल्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सर सध्या मैदानाचा ताबा घेत आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात भरत सध्या गोलंदाजीसाठी. निर्णायक सामना, महत्वाचा सामना. जयगावदेव झुगरेवाडी संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्याच कारणास्तव या 52 धावसंख्येचा पाठलाग देखील आता कशा पद्धतीने होतो हे मात्र दुसऱ्या डावात पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. 2 फिल्डर सध्या थर्ड सर्कलच्या बाहेर डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना वाडिश लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर काव फेसला एक फिल्डर डीप मध्ये सेट करण्यात आलेला आहे. वाडिश विडॉन आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, गली पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेग लाईक फिल्डर सिंगल सेविंग एरियाज आणि कॅचिंग पोझिशन मध्ये सध्या इन ऍक्शन आपण बघत आहोत. गेम इज ऑन. ऑनफिल्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल या दोन्ही टीमला आपण देऊयात. या सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज तयार होतोय. राऊंड विकेट बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स इन कडून भरत. हो, पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर सन्मान देण्यास भाग पाडलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल धाव मिळताना दिसेल. या सिंगल धावेसोबत डाव सध्या सुरू होतोय. बॅटिंग करत असताना टीम संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि त्याचबरोबर बॅटर संकेत सांबरेचा.
सिंगल धाब्यासोबत हा फलकाचा शुभारंभ सध्या होतोय. 52-52चं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये ते चेस करतायत. बॅटची कडा होती पण विकेट किपर पर्यंत बॉल पोहोचला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तो देखील थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचा फसलेला आहे. रनआउटची देखील संधी होती. तिन्ही यष्ट्या समोर होत्या. बॅट्समन फ्रेम मध्ये नव्हते. डायरेक्ट हिट शॉट थर्डमॅनच्या फिल्डरला देता आला नाही. सिरीज दोन्ही फलंदाज मात्र बचावलेले आहेत. एकाच बॉलवर 2 संध्या बनल्या होत्या बाद करण्याच्या पण सोनं झालं नाही. स्कोर सिंगलनं सध्या 2 या आकड्यावर 2 ऑन बोर्ड. चांगला वेग आहे भरतकडे. एक वेगळी रिदमॅटिक ऍक्शन आहे. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर जात असताना पुल केलाय, गुल केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. युजिट सिक्सर. संकेत सांबरेच्या बॅटमधून हा आक्रमक फटका. षटकारानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या धावफलकावर. बॅक ऑफ लेंथ थोडी खेचली होती आणि त्या बॉलला बरोबर सीमारेषेचा रस्ता संकेत सांबरेने दाखवलेला आहे. आता स्विच नाही तर हा स्वीट हिट. पत्रा बजाव सिक्सर. बरोबर बॉल जाऊन पत्र्यावर आदळतोय. षटकार. शॉट ऑफ द डे. काय जबरदस्त फटका होता. कालच्या दिवसात अर्जुन बांगरच्या बॅटमधून 2 स्विचेटचे 6 पण पाहिले होते. पहिल्या दिवसात 360 ऑफ देवगाव टायगर्स कुणाल रावच्या बॅटमधून भेदक फलंदाजी आपण पाहिली होती. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. बॉल मागे निघालाय. कडा घेत असताना फानलेगच्या फिल्डरला बीट करून बरोबर ब्लॅक स्क्रीनवर धडक मारतोय. लफ फॅक्टर होतोय ऑन. येतोय तो चौकार. या चौकाराच्या साहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या धावफलकावर. सुसाट सुटले सध्या धावफलक बॅटिंग करणाऱ्या संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघाचं. धावसंख्या 18. स्टील 1 टू गो. आक्रमक पवित्रा खास करून गोलंदाज भरतच्या विरुद्ध संकेत सांबरेनं आता धारण केलेलं आहे. चांगला वेग. अपील स्ट्रॉंग आहे पण अपील मध्ये तो फील नव्हता. कॉन्क्रीट विकेट. बॅट खाली ड्रॅग झाली. तोच साऊंड बनला. तेच सांगतात पंच. डॉट बॉलची होईल समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पाठलाग 52चा सूर्य पहिल्या षटकात बनवला गेला विदाउट एनी विकेट लॉस. 18 ऑन बोर्ड. 18 धावा स्कोर बोर्डवर. अठरा धाब्याची जबरदस्त सुरुवात. दुसऱ्या डावात 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय गावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघासमोर मिळालेली आहे. संकल्प स्पोर्ट्स मोरेला गोलंदाजीसाठी करण दाखल होताना पाहायला मिळत आहेत. करणला आता रन रोखाव्या लागतील. 4 ओव्हर 24 बॉल अजूनही विजयासाठी 34 धावेची गरज आहे. सेकंड पॉवर प्ले. सध्या षटक सुरू होते. दुसरं बॉलर तयार. करण बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. पायावरती आदळतोय. पंचांचा लेग बायचा सिग्नल येताना पाहायला मिळेल. एक सिंगल धाव. एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर सध्या 19. 19 ऑन बोर्ड. तेवीस बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 23 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावेची गरज. स्विच हिट. टॉपच घेतली. बॉल मागे फ्लाय होतोय. फ्लॅट स्लिपला बीट करत असताना ब्लॅक स्क्रीनच्या समोर येतोय तो आणखीन एक चौकार. गुड शॉट.
या चौकारानं स्कोर सध्या 23, 23 धावा स्कोर बोर्डवर. ऑन साइडला फॉलिंग स्वीप, खेचला बॉल आणि आता पोचलाय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. यूज इट, पॉवर पॅकेट, टावरिंग इट, सिक्सर. च्या बाहेर शफल होत असताना खेळला गेलेला फटका. अंतर देखील या बॉलनं फार दूरवरचा कापलेले. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट करून आले. ऑफटॉमच्या बाहेरचा बॉल. एका वेगळ्या शैलीचा फटका होता, वेगळ्या थाटणीचा फटका होता, पाहण्याजोगा फटका होता संकेत सांबरेचा. स्कोर 6 धाब्याने सध्या पोहोचे पुढे 29, 29 धावा सध्या स्कोर बोर्डवर. काउंटर अटॅक आता करणच्या विरुद्ध, त्याच्या विरुद्ध देखील आता वेगानं रन सध्या बनवत असताना आपण बघत आहोत संकेत सांबरेला. 7 बॉल 27 धाब्याचं योगदान तो सध्या या रनचेस मध्ये देत असताना. स्विचिटचा अटेम्प्ट. आता थर्डमॅनला फिल्डर उपस्थित आहेत. हवं तसं मिडलिंग करता आलं नाही. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. स्कोर सध्या स्थिर 29, 29 धावा. 20 बॉल आता या मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी अजूनही 23, 23 धाब्याची आवश्यकता. क्लीन बोल्ड. यावेळेला मिडल स्टिक काढली. फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. संकेत सांबरे माघारी परततोय. 29 ला पहिला आदरा संकल्प स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाला. बॅटिंग साठी पाहिलं तर चेतन सांबरे दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 29, 29. संकेतची जबरदस्त कामगिरी, इफेक्ट त्यानं टाकलेला आहे. वैयक्तिक 27 धाब्याचं योगदान त्यानं दिलंय. 9 बॉलचा सामना केला. एकंदरीत 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले. 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. तेवीस धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. चला वेळ जरा जास्त घेताय जळगाव जुगरेवाडी. थोडी घाई करा कारण यानंतर देखील 2 सामने पेंडिंग आहेत. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. गोलंदाज तयार होतोय करण. लेफ्टी बॅटर सध्या स्टॅक करायला चेतन. ओ स्टेप आउट झाले. समोर ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. वॅकंट एरिया, गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेतनच्या बॅटमधून येतोय हा चमकदार चौकार. सेकंड ओव्हर टीमची धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 33, 33. धावा बनलेल्या आहेत. चला फिल्डिंग सेट करा जळगाव जुगरेवाडी. विशाल आणि चेतन या 2 फलंदाजांना सध्या ऑन विकेट आपण बघत आहोत. विजयासाठी अजूनही 19 धाव्याची आवश्यकता. 18 बॉल अर्थातच 3 षटक बाकी आहेत. सामना थोडाफार खुला झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम करता. पण गोलंदाजांना आता या सामन्यात कंबर कसावे लागेल. कमबॅक नितांत गरज आहे. आवश्यकता आहे ती वापसीची, पुनरागमनाची आणि पाहायचं ते कशा पद्धतीने केलं जाईल. प्रवीण सावला गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मॅच बॉल रिटर्न झालाय. मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करत आहोत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर. सारिक हॉटेल इनकडून बॉलिंग साठी सज्ज होत असताना प्रवीण. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत.
5 फिल्डर सध्या डीप मध्ये सीमारेषेचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना टॅप केल्यासमोर एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या सिंगलला पोहोचलाय पुढे 34-34. सतरा बॉल आता या मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 18 धावेची आवश्यकता. 17 बॉल 18 समीकरण. 17चा खतरा सध्या आता मंडरावतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीम जळगाव झुगरेवाडी क्रिकेट संघावर डॉट बॉल आणि विकेट महत्वाचे असतील. पाहिजे कशा पद्धतीने आता तो प्रेशर, तो दबाव गोलंदाज प्रवीण सावला अर्थातच बंटीच्या माध्यमातून बिल्डअप केला जाईल. हुक केला बॉल, पाठवला लॉंग लेगला. एक टप्पा घेत असताना बरोबर खेळाडू कक्षाच्या दिशेनं जाऊन बॉल विसावतोय. चेतनच्या बॅटमधून येतोय सलगचा दुसरा चौकार. या चौकारानं स्कोर 38-38. विजयासाठी 14 धावेची आवश्यकता आता या मॅच मध्ये. स्टेप आउट झाले, समोर ड्राईव्ह केल्या, हाफ वॉली, चांगला ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय आणि आता तो अंगलट आलाय. फलंदाज दाबाद होतोय. विशाल माघारी परततोय. 39 ला दुसरा आदरा. बॅटिंग साठी पाहिलं तर राज दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 39. 39 धावा. 39 ला विकेट 2 गमावलेले आहेत संकल्प स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघानं. भिवंडी विभागातून आज हा संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेला आहे. ज्याने स्पोर्ट्स वडपे देखील भिवंडी विभागालाच बिलॉंग करतो. डॉट बॉल यावेळेला पूल केलाय. चांगलं टायमिंग जुळलंय. बॉल हवाई यात्रा करतोय. राजच्या बॅटमधून येतोय अधिराज्य राखणारा हा षटकार. चेतनच्या बॅटमधून या 6 धावा येताना पाहायला मिळतात. एसडीज स्कोर सध्या आपण बघत आहोत 45-45 धावा. बॅक ऑफ लेन प्रॉपर पोझिशन मध्ये आले होते. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग सध्या करत असताना चेतन 4 बॉल मध्ये 15 धावेची शॉर्ट बट इफेक्टिव्ह इनिंग सध्या तो साकारत असताना स्कोर 45-45. 7 धावेची आवश्यकता आता मॅच मध्ये विजय करता संकल्प स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाला. वेगवान बॉल बरोबर लेग स्टिकला धडक मारतोय. फलंदाज बाद. बेल्स डिसलॉग्स. चेतनला आता मैदान सोडावं लागतंय. तिसरा आदरा. बॅटिंग साठी पाहिलं तर प्रणय हिंगाडे दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 45-45. 13 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत. 13 बॉल मध्ये अजून विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा नियम आहे स्पर्धेचा. सो 13 बॉल मध्ये आता या 7 धावा बनवाव्याच लागतील. बॉल तयार होतोय बंटी. स्विचिटचा अटेम्प्ट. चांगला अँगल बनवत असताना प्रयत्न फलंदाजाचा सुरू होता पण तो अपेक्षित होतो. डॉट बॉल षटक समाप्तीची घोषणा.
12 बॉल आता 7 धावेची आवश्यकता, 7-12चं समीकरण पाहायचं. या सामन्याचा 7-12 मात्र आता कुठल्या टीमच्या नावावर असेल. 3 षटकात 45 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. 15.00 धाव्याची धावगती सध्या धावफलकावर मेंटेन करत असताना संघ संकल्प स्पोर्ट्स मुरे. सेकंड स्पेल मध्ये आता पुन्हा एकदा फ्रंटलाईन गोलंदाज भरतची नियुक्ती संघ कर्णधारांना केलेली आहे. आज काही मुख्य खेळाडू जयगाव झुगरेवाडी संघामध्ये अनुपस्थितीत असलेले आपण बघत आहोत. त्याच कारणासह पहिल्या डावात हवी तशी धावसंख्या उभारता आली नाही. गोलंदाजांकडून देखील अनपेक्षित कामगिरी मात्र झालेली आहे. 7-12चं समीकरण आता काहीतरी चमत्कारच करावा लागेल तर आणि तरच या सामन्यात टीम जयगाव झुगरेवाडीचं कमबॅक होऊ शकतं. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. राऊंड विकेट सध्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज भरतला सेकंड स्पेल मध्ये ओव्हर नंबर 4च्या दरम्यान आपण बघत आहोत. डॉट बॉल या षटकाची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक डॉट बॉल हळूहळू आता दबाव वाढवेल. यावेळेला शॉर्ट बॉटम अँड दिशा दिले. इनफिल्ड मधला क्षेत्ररक्षक झेलपर्यंत का पोहोचला नाही हा प्रश्न उपस्थित होते, कारण अगदी त्याच्या बाजूने बॉल गेलेला आहे. तेच विकेट किपर सांगतोय योगेश. एक सिंगल धा मिल्टन दिसेल. स्कोर सध्या 46-46. 10 बॉलात बाकीत विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. स्टील 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्टरी. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप मोठा आहे. फिल्डर तितक्याच वेगाने पोहोचतायत. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला होता पण थ्रो पहा. एक्सलंट पीस ऑफ फिल्डिंग. एकच धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या सिंगल धाब्याने 47-47. 9 बॉल आता बाकी आहेत या मॅच मध्ये. विजयासाठी 5 धाब्याची आवश्यकता. विजय संकल्प स्पोर्ट्स मोरेचा अजूनही प्रतीक्षित आपण बघत आहोत. ऑन साइडला टर्न केलाय बॉल. स्कोर लेगला पाठवलाय. एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या बाहेर. स्कोर्स आर लेवल. आता धावसंख्येची बरोबरी झाली आहे. चौकारानं टीमची टोटल 51 धावा आणि विजयासाठी मात्र माफक 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच कारणासह आता 8 चेंडूत 1 धाव मात्र बनवावीच लागेल. रेडी राहा नेक्स्ट मॅच साठी. जानी स्पोर्ट्स वडपे ऑलरेडी कॅप्टन तर आदित्य उपस्थित झालेले आहेत. यावेळेला टॅप केलाय बॉल. एकदा मिळताना दिसेल आणि याचबरोबर सामना संपलाय. सामना जिंकलाय तो 7 विकेट राखून. जयगाव झुगरेवाडीच्या विरुद्ध खेळत असताना संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघानं वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि जयगाव झुगरेवाडीला अपकमिंग टुर्नामेंट साठी आपण देऊयात ऑल द बेस्ट. हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. ऑनगोईंग मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करत आहोत संकेतला, ज्यानं धावा 27 बनवल्या आणि त्याचबरोबर पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना 3 विकेट कॅरी केल्या. संकेत ठरतोय सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चिंजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते या सामनावीर पुरस्काराचं वितरण होतंय आणि त्यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचचा टॉस देखील होणार आहे. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संकेत आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. याची जबरदस्त ऑलराऊंडर कामगिरी आपण पाहिली. बहरदार खेळ ज्याचा राहिला तो संकेत ठरतोय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. जयगाव झुगरेवाडी टीमचे पुरस्कर्ते सचिनजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत संकेत सांबरेला हा सामनावीर पुरस्कार, ज्याची जबरदस्त कामगिरी. वेलकम मयूर, वेलकम अर्षद जे नुकताच उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे आपलंही. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. 4 ओव्हरची मॅच जानी स्पोर्ट्स वडपे विरुद्ध
संकल्प स्पोर्ट्स मुरे भिवंडी विभागातील 2 संघ आता आमने सामने असतील. यापूर्वी 2 सामने जिंकत असताना बीसीसी चिंचवलीनं बक्षीसपात्र फेरी गाठलेली आहे. तर त्यांच्या विरुद्ध कुठला संघ मात्र इनॅक्शन असेल हा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यासाठी आता हे 2 संघ एकमेकांसमोर इनॅक्शन पाहायला मिळतील. मॅच 4 ओव्हरची असेल, सूचना लक्षात घ्या. 3:55 झालेले आहेत. लगेचच सामना आपण स्टार्ट करतोय. टॉस जिंकून निर्णय जानी स्पोर्ट्स वडपेचा फिल्डिंगचा आहे. एसडीच बॅटिंगचं इन्व्हिटेशन संकल्प स्पोर्ट्स मुरेला दिलेलं आहे. आदित्य अँड आर्मी फिल्डिंग लगेचच सेट करा आणि त्याचबरोबर संकल्प स्पोर्ट्स मुरे आपली ओपनिंग पे रेडी करा. ऑफिशियली सामना जसा स्टार्ट होतोय पहिल्या 4 षटकांसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात यंग ओकल व्हॉइस ऑफ मुरबाड कैलासजी शेलोले यांचा आवाज. थँक्यू.